नमस्कार मित्रांनो, संधी हा टॉपिक चालू आहे। संधी म्हणजे पाहिलं तर आपण एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधी असं म्हणतात। आपण असं पाहिलं होतं बघा, सुरुवातीला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधी असं म्हणतात। मित्रांनो, संधीचा विग्रह प्लस चिन्हाने केला जातो हे देखील आपण पाहिलं होतं। आणि संधीचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जाते, संस्कृत संधी आणि मराठीतील विशेष संधी। संस्कृत संधीचे तीन प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष संधीचे दोन प्रकार, पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी। त्यापैकी आपण स्वर संधी पाहू लागलो, पहिला प्रकार। ठीक आहे, संस्कृत संधीचा पहिला प्रकार स्वर संधी। आणि तिथे आपल्याला कळालं, एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ही स्वर असेल, तर हे दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो, त्या स्वर संधी असं म्हणतात। थोडक्यात कळालं तर स्वर प्लस स्वर बरोबर स्वर संधी। मित्रांनो, आपल्या एक गोष्ट परत लक्षात आली, स्वर संधीचे आदेशाला अनुसरून पाच प्रकार पडतात, दीर्घादेश स्वर संधी, गुणादेश स्वर संधी, वृद्ध्यादेश स्वर संधी, यनादेश स्वर संधी, अयादी आदेश स्वर संधी। आणि मग अशा प्रकारे आपण संस्कृत संधीचा पहिला प्रकार स्वर संधी व्यवस्थित पाहिलेला आहे। मित्रांनो, संस्कृत संधीचा दुसरा प्रकार आपल्याला शिकून घ्यायचा आहे, त्याचं नाव आहे व्यंजन संधी। व्यंजन संधी, ठीक आहे। व्यंजन संधीची व्याख्या आहे तुमच्या समोर। व्यंजन संधी म्हणजे काय आता आपण व्यवस्थित शिकून घेणार आहोत, ठीक आहे। मित्रांनो, व्यंजन संधी म्हणजे काय, तर एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असतो व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तर हे दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास व्यंजन संधी म्हणतात। स्ट्रक्चर सांगतो कसं असते तर, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असते, व्यंजन असते व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मित्रांनो व्यंजन किंवा स्वर असते। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असते, व्यंजन, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तर हे दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास काय म्हणतात, व्यंजन संधी म्हणतात। थोडक्यात काय, एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, तर हे दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास व्यंजन संधी असं म्हणतात। ठीक आहे, मग व्यंजन संधीची आपण व्याख्या पाहिली, ठीक आहे, स्ट्रक्चर पण पाहिलं। मग नेमकं आपण जसं पाहिलं होतं बघा, स्वर संधीमध्ये स्वर प्लस स्वर बरोबर स्वर संधी, तसंच जर तुम्हाला विचारलं व्यंजन प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी होते मित्रांनो, व्यंजन प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी, ठीक आहे, किंवा व्यंजन प्लस स्वर बरोबर व्यंजन संधी, किंवा पहा आता हे थोडा वेगळा प्रकार आहे मित्रांनो, स्वर प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी। आता लक्षात घ्या मित्रांनो, हे दोन प्रकार आपल्याला माहिती आहेत, व्यंजन प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी होते, ठीक आहे। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्णही व्यंजन असेल, तर काय होते, व्यंजन संधी। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल, तर व्यंजन संधी होते। परंतु हा प्रकार आपल्यासाठी नवीन आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन बरोबर व्यंजन संधी, परंतु थोडा वेगळा प्रकारे लक्षात ठेवा, व्यंजन प्लस व्यंजन, स्वर प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी। आता इथं काय होते माहिती का, स्वर प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी म्हणजेच कसं, इथं व्यंजनाचा स्वर होते, असतं व्यंजनच, पण व्यंजनाचा स्वर होऊन व्यंजन संधी बनलेली असते, म्हणून
स्वर प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी. मुळात तिथं व्यंजनच असते पण त्याचा स्वर बनतंय. मग स्वर प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी. या 3 स्ट्रक्चर मध्ये व्यंजन संधी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. व्यंजन प्लस व्यंजन, व्यंजन प्लस स्वर आणि स्वर प्लस व्यंजन. बघू ता. ठीक आहे मित्रांनो, व्यंजन संधीचे किती प्रकार पडतात? 7 प्रकार पडतात. व्यंजन संधीचे प्रकार किती? उत्तर असलं पाहिजे 7. व्यंजन संधीचे 7 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी, दुसरा तृतीय व्यंजन संधी, तिसरा अनुनासिक व्यंजन संधी, चौथा प्रकार त ची व्यंजन संधी, त हलांत आहे बघा लंगडे. पाचवा प्रकार म ची व्यंजन संधी, सहावा प्रकार न ची व्यंजन संधी आणि सातवा प्रकार आहे छ ची व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, त ची व्यंजन संधी, म ची व्यंजन संधी, न ची व्यंजन संधी आणि छ ची व्यंजन संधी, असे व्यंजन संधीचे मित्रांनो 7 प्रकार पडतात. हे 7 प्रकार बघितले, व्यंजन संधी संपली. अतिशय छान प्रकारे. ठीक आहे मित्रांनो, आपण पहिला प्रकार शिकायच्या अगोदर थोड्या काही संकल्पना शिकून घेणार आहेत. ठीक आहे. अगोदर आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करणार नाहीत. ही संकल्पना आपल्याला शिकून घ्यायची. अगोदर काहीच, हे सगळं झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. मला एवढं सांगा, आपण पाठीमागं लेक्चरमध्ये स्पर्श व्यंजने या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत, बरोबर आहे? मग मित्रांनो, क ख च छ सॉरी क ख ग घ आणि ग, च छ ज झ अन, हे अन आहे मित्रांनो. कोण आहे ते? अन. च छ ज झ अन, ट ठ ड ढ न बाणाचं, त थ द ध न, प फ ब भ म, हे न नळाचं. मित्रांनो लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25, ही 25 काय आहेत मित्रांनो? ही 25 स्पर्श व्यंजने आहेत. कोण येतं? स्पर्श व्यंजने. लक्षात घ्या, ही 25 स्पर्श व्यंजने आहेत. सगळं झालेलं आहे बरं का. ठीक आहे मित्रांनो, या स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती पडतात? 3. नंबर 1 कठोर व्यंजने, किती येतं? 10. नंबर 2 मृदू व्यंजने, किती येतं? 10. नंबर 3 अनुनासिके, किती येतं? 5. बघा मित्रांनो. ठीक आहे. मग या स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडते, कठोर, मृदू, अनुनासिके. मग मित्रांनो, कठोर व्यंजने किती? 10. कोणकोणती? क ख, च छ, ट ठ, त थ, प फ, या इथपर्यंत 10 कोण येतं? मूळ कठोर व्यंजने. त्यानंतर मित्रांनो, मृदू व्यंजने आहेत 10. कोणकोणती? ग घ, ज झ, ड ढ, द ध, ब भ, इथपर्यंत मूळ मृदू व्यंजने आहेत 10 आणि अनुनासिकेत 5. ग अन न न म, ही अनुनासिकेत. या इथपर्यंत हे 25 कोण आहेत मित्रांनो? स्पर्श व्यंजने. या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार, कठोर, मृदू, अनुनासिके. ठीक आहे. ह्याच्याबद्दल का माहिती सांगायलो? पूर्णच्या पूर्ण व्यंजन संधी याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. मग मित्रांनो, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर हे 25 स्पर्श व्यंजन येतं. या रेषेच्या वरच बोलावलं मी. याचे 3 प्रकार, कठोर, मृदू, अनुनासिके. ठीक आहे मित्रांनो, कठोर आहे 10, मृदू आहे 10, अनुनासिके 5. विषय संपला. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. बघा लक्षात घ्या, ही यांचे या 25 स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग, असे 5 वर्ग पडतात. मग क वर्गात किती व्यंजन येतं? 1 2 3 4 5. च वर्गात 1 2 3 4 5. ट वर्गात 1 2 3 4 5. त वर्गात 1 2 3 4 5. प वर्गात 1 2 3 4 5. म्हणजे ही टोटल 25 स्पर्श व्यंजन येतं, बरोबर? या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू, अनुनासिक. मग मूळ कठोर व्यंजने आहेत 10, मूळ मृदू व्यंजने आहेत 10, अनुनासिक आहेत 5 आणि या 25 स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. आणि या प्रत्येक वर्गामध्ये 5-5 व्यंजने आहेत. क वर्गात 5, च वर्गात 5, ट वर्गात 5, त वर्गात 5, प वर्गात 5. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती मिळाली.
पण मला तुम्हाला एकदम सर्वात महत्वाची माहिती एवढी सांगायची, या पंचस्पर्श व्यंजनाची ही पहिली ओळ आहे, म्हणजे मी याला प्रथम ओळ म्हणू शकतो. ही दुसरी ओळ आहे, मी याला द्वितीय ओळ म्हणू शकतो. ही तिसरी ओळ आहे, मी याला तृतीय ओळ म्हणू शकतो. ही चौथी ओळ आहे, चतुर्थ आहे, आणि ही पाचवी आहे, पंचमी. ठीक आहे मित्रांनो, पंचस्पर्श व्यंजने तीन प्रकार, कठोर, मृदू, अनुनासिके. कठोर 10, मृदू 10, अनुनासिके 5. या स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. प्रत्येक वर्गात 5-5 व्यंजन आहेत. आणि मित्रांनो, जर आपण स्पर्श व्यंजन असं उभं बघितलं तर ही पहिली ओळ आहे, ही दुसरी ओळ आहे, ही तिसरी ओळ आहे, चौथी ओळ आहे आणि पाचवी ओळ आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण याची माहिती पाहिली. पण आणखी एक गोष्ट आपण शिकलो होतो बघा. काय शिकलो होतो आपण बघा, लक्षात घ्या. आपण आणखी एक गोष्ट अशी शिकलो होतो मित्रांनो, की मराठी भाषेमध्ये तुम्हाला विचारलं मूळ कठोर व्यंजने किती, तर उत्तर 10 होतं आणि एकूण कठोर व्यंजने 13. पाठीमाग आपण शिकलेलो होतो. मूळ कठोर व्यंजने किती, 10, आणि एकूण कठोर व्यंजने किती, 13. पाठीमाग शिकलेलं होतं. आपल्याला तेवढेच काम आहे, सध्या तेवढंच लिहून घेतो इथं. मूळ कठोर व्यंजने 10 आणि एकूण कठोर व्यंजने 13. आणि मग एकूण कठोर व्यंजनामध्ये ऍड कोण कोण होतं, मूळ तर होतेच, पण त्या श श स हे पण ऍड होते बघा. मूळ कठोर व्यंजने 10 तुमच्या समोर, क ख च छ ट ठ त थ प फ, हे झाले मूळ कठोर व्यंजने. पण एकूण कठोर व्यंजने विचारली होती तेव्हा मूळ 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहिलं तर उष्मी श श आणि स हे तिघ पण होते. ठीक आहे, मग मित्रांनो याला मी सध्या हे करत नाही, कन्फ्युजन नको. मग मित्रांनो मूळ कठोर व्यंजने 10 आणि एकूण कठोर व्यंजने 13 आहेत. मग त्यामध्ये कोण कोण आहे, क ख च छ ट ठ त थ प फ. आता याला पण रब करतो मी. ठीक आहे, आता तुम्हाला कळते बघा. मित्रांनो एकदा परत एकदा सांगतो, हे 25 स्पर्श व्यंजने आहेत. यांचे 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू, अनुनासिक. कठोर व्यंजने आहेत 10, मृदू व्यंजने आहेत 10, अनुनासिक आहेत 5. ठीक आहे, मग मित्रांनो हे 10 कठोर व्यंजने आहेत, हे 10 मृदू व्यंजने आहेत, हे 5 अनुनासिक आहेत. ठीक आहे मित्रांनो, या स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. ठीक आहे, क वर्गामध्ये 5 व्यंजने, च वर्गामध्ये 5 व्यंजने, ट वर्गामध्ये 5 व्यंजने, त वर्गामध्ये 5 व्यंजने, प वर्गामध्ये 5 व्यंजने. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला कळालं तर मित्रांनो, हे या स्पर्श व्यंजनाची पहिली ओळ आहे, ही दुसरी ओळ आहे, ही तिसरी ओळ आहे, ही चौथी ओळ आहे आणि ही पाचवी ओळ आहे. बरोबर आहे, इथपर्यंत आपण व्यवस्थित माहिती पाहिली होती. आता मित्रांनो पाठीमाग शिकवलेलं आहे मूळ कठोर व्यंजने किती येतं, मूळ कठोर व्यंजने किती येतं, 10, आणि एकूण कठोर व्यंजने किती येतं, 13. लक्षात घ्या. मग मित्रांनो मूळ कठोर व्यंजनामध्ये हे 10 येतं, क ख लिहितोच वाटल्यास इथं सगळं झाले बरं का. क आणि ख, च आणि छ, च च हेच लिहालो, ट आणि ठ, ड आणि ढ, सॉरी ड ढ नाही, पा क ख, त्यानंतर च छ, त्यानंतर ट ठ, ट आणि ठ, त्यानंतर त आणि थ, आणि लास्टला प आणि फ, प आणि फ. आता बघा लक्षात घ्या मी काय शिकवलो. मराठी भाषेमध्ये मूळ कठोर व्यंजने किती, उत्तर किती असलं पाहिजे, 10, आणि एकूण, आता बघा एकूण कठोर व्यंजने किती आहेत बघा, तर उत्तर आहे 13. ठीक आहे, मग कोण कोण, क आणि ख, ग सॉरी ग चे आले, क ख. एकूण कठोर व्यंजने किती आहेत मित्रांनो, 13 आहेत. बघा ही गोष्ट शिकणं लयच गरजेचं आहे म्हणून सांगायलो. ठीक आहे, मग कोण कोण येतं, क आणि ख, क ख, त्यानंतर च आणि छ. ठीक आहे, त्यानंतर ट आणि ठ, ट आणि ठ, त आणि थ, सगळं झालेलं आहे, पाठीमागं शिकवलेलं आहे. आणि प आणि फ हेच डबल लिहिलंय. मूळ कठोर व्यंजने 10 आणि श श स यांचा पण समावेश त्याच्यात होतोय.
श श आणि स सगळं झालेलं आहे मित्रांनो. मग मित्रांनो एक मूळ कठोर व्यंजने क ख च छ ट ठ त थ प फ 10, एकूण कठोर व्यंजने क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स 13. इथपर्यंत तुम्हाला कळले, विषय संपला मित्रांनो. याच्यामध्ये आता काहीच राहिलं नाही. टोटल आहेत 25 स्पर्शी व्यंजने, त्यांचे 3 प्रकार, कठोर, मृदू, अनुनासिक. कठोर आहेत 10, मृदू आहेत 10, अनुनासिक आहेत 5. या 25 स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. प्रत्येक वर्गामध्ये 5-5 व्यंजने आहेत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की ही स्पर्श व्यंजनाची पहिली ओळ आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे, ही 5वी आहे. आणि त्याचबरोबर आपण एक गोष्ट पाहिली होती, मूळ कठोर व्यंजने आहेत 10 आणि एकूण कठोर व्यंजने आहेत 13. त्याच्यामध्ये श श स यांचा देखील समावेश होतो. आता वळूया आपल्या व्यंजन संधीकडे. आता तुम्हाला प्राथमिक माहिती झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं मित्रांनो पहिला प्रकार. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला पहिला प्रकार. ठीक आहे. त्याचं नाव आहे प्रथम व्यंजन संधी. अतिशय छान प्रकारे पहिला प्रकार आपल्याला शिकून घ्यायचा आहे. त्याचं काय नाव आहे मित्रांनो? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. चला प्रथम व्यंजन संधी. व्यंजन संधीचा पहिला प्रकार शिकायचा आहे प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. व्याख्या. चला आता आणखी एक गोष्ट सांगाल तुम्हाला. इथं व्यंजन संधी शिकायलो एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर हे 2 वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो. त्यास काय म्हणतात? व्यंजन संधी असं म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, एक संकल्पना सांगतो तुम्हाला. आता व्यंजन संधी म्हणलं की अधिक चिन्हाच्या पुढे बघायचं, पाठीमागं बघायचं नाही. हे पहिले नियम लक्षात ठेवायचा. व्यंजन संधी अधिक चिन्हाच्या पुढेच बघायचं, मागं बघायचं नाही. फिक्स झालं, विषय संपला. एक नियम क्लिअर झाला. ठीक आहे. आता काय करू ता पहा, लक्षात घ्या. इथं लक्षात ठेवायचं तुम्ही, अधिक चिन्हाच्या पुढं कोण आले बघा? कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढं कोण आहे? आता काय करतो मी, एक उदाहरण घेतो याच्या अगोदर, किंवा मग तुम्हाला एक संकल्पना सांगतो. आपण काय शिकायलो? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. आणि व्यंजन संधीमध्ये आपण एक गोष्ट सांगितली की अधिक चिन्हाच्या नेहमी पुढं बघायचं, मागं बघायचं नाही. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. आता एक गोष्ट करूया आपण. काय? एक इथं उदाहरण घेतो. आपद अधिक काल. आपद अधिक काल. आपद अधिक काल. ठीक आहे. आपद अधिक काल. ठीक आहे. आता बघा एक उदाहरण घेतले तुमच्यासाठी, हे स्ट्रक्चर समजावून. संधी व्यंजन संधी इतकी सोपी मित्रांनो, बिलकुल अवघड नाही. ठीक आहे. आपद अधिक काल. आता पहा काय केलं, पहा इथं लक्षात घ्या. व्यंजन संधी म्हणलं की अधिक चिन्हाच्या पुढे बघायचं. अधिक चिन्हाच्या पुढे जर तुम्हाला कठोर व्यंजन दिसले मित्रांनो, कठोर व्यंजन किती पैकी? 13 पैकी. अधिक चिन्हाच्या पुढं जर तुम्हाला कठोर व्यंजन दिसलं, अधिक चिन्हाच्या पुढं जर तुम्हाला कठोर व्यंजन दिसलं, किती पैकी मित्रांनो? 13 पैकी. तर एकच गोष्ट करायची. काय करायची माहिती का? त्याच्या पाठीमागं जे बी व्यंजन असेल का त्याला काढून टाकायचं. मग कोणतंय बघा, त्याच्या पाठीमागं असून एक तर कठोर असतंय नाही तर मृदू असतंय. ठीक आहे. किती पैकी? 10 पैकी. मूळ अधिक चिन्हाच्या पुढे जर तुम्हाला कठोर व्यंजन दिसलं, पाठीमागं कठोर व्यंजन असू का मृदू व्यंजन असू, काढून टाकायचं. जे व्यंजन काढलंय त्याच वर्गातलं पहिलं व्यंजन घ्यायचं. जे व्यंजन काढलंय त्याच वर्गातलं
पहिलं व्यंजन घ्यायचंय. मग याच वर्गातले पहिले पहिले व्यंजन आहेत क, च, ट, त आणि प. बघा तुम्हाला नंतर क्लिअर करतो एकदम. ठीक आहे. आणि पुढील हे जे कठोर व्यंजन आहे का परत त्याच्यात मिसळते. हे जे कठोर व्यंजन आहे, हे जे कठोर व्यंजन आहे ते परत याच्यामध्ये काय होतंय, मिसळतंय मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि मग तुम्हाला स्ट्रक्चर कळाले, इथून तुम्हाला सांगतो कसं आहे काय तर. ठीक आहे. चलो पहा, लक्षात घ्या. आपण काय करायचं, व्यंजन संधी म्हणलं की अधिक चिन्हाच्या पुढं बघायचंय, पुढं. पुढं पाहायचंय, पुढं. मग अधिक चिन्हाच्या पुढे इथं कोण आहे, क. क कोण आहे मित्रांनो, क हे कठोर व्यंजन. पहा तुम्ही, हा कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल, कोणतं बी असू. द आहे. ठीक आहे. पाठीमागं मग बघा कोणतंही असू. हा मग मृदू आहे का कठोर आहे बघूत आपण. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार. संधी कोणती आहे, प्रथम व्यंजन संधी. इकडे बघा, आ जशास तसा, प जशास तसं. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आले, पाठीमागचे व्यंजन निघून जाणार. याच वर्गातलं पहिलं व्यंजन आपण घेणार. बघा आता मित्रांनो, मला एवढं सांगा तुम्ही, कोणतं व्यंजन आहे बघा पाठीमागं, द आहे ना. द कुठे आहे, द हे बघा इथं द आहे. मग ह्या द मधलं पहिलं व्यंजन कोणतं आहे, त. हे त. का बरं, कारण प्रथम व्यंजन संधी. मग पाठीमागं कोणतं बी, पाठीमागं जर तिथं ढ असतं तरी आपण ट घेतलं असतं, पाठीमागं तिथं घ असतं आपण क घेतलं असतं, तिथं फ असतं आपण प घेतलं असतं, तिथं ध असतं आपण त घेतलं असतं, तिथं ठ असतं आपण ट घेतलं असतं, आणि तिथं कच असतात आपण कच घेतलं असतं, तिथं ट असतात आपण टच घेतलं असतं. प्रथम व्यंजन संधी, पहिले पहिले अक्षर घेऊन संधी होते म्हणून तिला प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आहे, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल. याच वर्गातलं पहिलं व्यंजन कोणतं बघा आता, कोणतं आहे, याच वर्गातलं पहिलं व्यंजन कोणतं बघा. ठीक आहे. या वर्गातलं पहिलं व्यंजन आहे मित्रांनो, या वर्गातलं पहिलं व्यंजन आहे बघा, हे बघा त. पहा तुम्ही इथं द आहे ना, मग इथलं पहिलं व्यंजन कोणतं आहे, त. ते आपल्याला घ्यावं लागेल. अर्ध का पूर्ण, अर्ध. ठीक आहे. मग याच्यातलं हे व्यंजन काढून टाकलंय द आणि अर्ध त घेणार आपण. कसं होईल, अर्ध त. ठीक आहे. आणि का जशास तसा, का ल. आपद अधिक काल, आपत्काल. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन क दिसायलंय, अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार. याच वर्गातलं पहिलं व्यंजन आपण घेणार. आ जशास तसा, प जशास तसा. या वर्गातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे, अर्ध त. घेतलं अर्ध त, कारण हे अर्ध द काढले का, अर्ध त घेणार आपण, अर्ध त. आणि पुढील का आणि ल. मग आपद अधिक काल, आपत्काल. संधीचं नाव आहे प्रथम व्यंजन संधी. इतकं सोपं आहे, ते तुम्हाला सांगतो कसं काय, तर अजून त्याच्याबद्दल काय बोलत नाही. ठीक आहे. मग मित्रांनो, आता याच्यातून तुम्हाला एक गोष्ट पक्की झाली. पहा, अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आले एकूण पैकी, एकूण म्हणजे कोणते, हे. अधिक चिन्हाच्या पाठीमाग जर तुम्हाला मूळ मृदू किंवा मूळ कठोर दिसले, कोणते, हे मूळ कठोर आणि मूळ मृदू दिसणार पाठीमाग. असं जर झालं, अधिक चिन्हाच्या पुढे एकूण कठोर व्यंजन आले, पाठीमाग मूळ कठोर किंवा मूळ मृदू येणार. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमाग कठोर असू का मृदू असू मूळ निघून जाणार. जे निघून गेलंय त्याच वर्गातले पहिले व्यंजन आपण घेणार. जे निघून गेले त्या वर्गातले आपण कोणते, जर कठोर व्यंजनातलं पहिलं गेलंय, जे निघून गेले त्यातले आपण कोणते घेणार, पहिलं व्यंजन घेणार. हे जर गेलं तर याच्यातलंच पहिलं व्यंजन. उदाहरणार्थ पाठीमाग कठोर दिलंय ना, बघा, जर त्या कठोर मधलं जर पाठीमाग ख असतं तर आपण क घेतलं असतं पहिलं व्यंजन. ठीक आहे. किंवा पाठीमाग जर मृदू असलं तरी सुद्धा आपण काय घेणार, पहिलंच व्यंजन घेणार. म्हणजे कोणतं, उदाहरणार्थ इथं जर ग असतं मृदू तर आपण पहिलंच व्यंजन घेतलं असतं. ठीक आहे. मग अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमाग कठोर असू का मृदू असू निघून जाणार. याच वर्गातले पहिले पहिले व्यंजन घेणार, क च ट त प. मग पहिले पहिले व्यंजन कोणते येतं, क च ट त प. ठीक आहे. आणि मित्रांनो, परत
असं झालं की हे कठोर व्यंजन परत त्यात मिसळणार आणि संधीचं नाव सांगायचं काय? प्रथम व्यंजन संधी. काय सांगायचं मित्रांनो? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण संधीचं स्ट्रक्चर व्यवस्थित करायचंय. प्रथम व्यंजन संधी आहे याच प्रकारे सोडवायची. किती छान प्रकारे सोडवतो, काय गोष्टी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. लक्षात घ्या काय करूया आपण आता, सेम पॅटर्न आहे, अशा सेम कंडिशन आहे, या प्रकारे आपण प्रथम व्यंजन संधीचे संपूर्ण उदाहरण घेणार आहोत. तुमच्या समोर एक उदाहरण घेतलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, चला बघा आता पहा, प्रथम व्यंजन संधी शिकायलो आपण. प्रथम व्यंजन संधी परत एकदा सांगतो तुम्हाला का, कारण मला असं वाटत नाही की तुम्हाला समजलंय म्हणून. अधिक चिन्हाच्या पुढे एकूण कठोर व्यंजन दिसलं, पाठीमाग कठोर असू का मृदू असू निघून जाणार. मूळ जे निघून गेलंय त्याच वर्गातले आपण पहिले व्यंजन घेणार, क च ट त प, आणि पुढील कठोर व्यंजन त्याच्यामध्ये काय होणार? मिसळणार. त्याला काय म्हणायचं? प्रथम व्यंजन संधी. विषय संपला. का? कारण पहिले व्यंजन घेऊन आपण करणार आहे. ठीक आहे, चला बघा आता लक्षात येते तुमच्या. नाही समजलं तर मला विचारा. चला उदाहरण सुरू. अधिक चिन्हाच्या पुढे बघा कोण आहे? कठोर व्यंजन आहे. आता मी प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त कशामुळे लिहून द्यालो माहितीये का? फक्त बघायचं आहे तिथं. मी तुम्हाला फक्त लिहून काऊन द्यालो की तुम्हाला समजावं म्हणून. हे लिहून द्यायची अशी गरज नाही. अधिक चिन्हाच्या पुढे कोण आहे? कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार, कोणतं बी असो. चला बघा, जे निघून गेलंय मग पाठीमागचं व्यंजन निघून जाणारा. पृ जशास तसा, थ जशास तसा. आता जे व्यंजन निघून गेलंय त्याच वर्गातलं पहिलं व्यंजन घेणार आपण. मग कोणतं निघून गेले बघा? क निघून गेलंय. या वर्गातलं पहिलं व्यंजन हेच आहे, मग हेच घेणार आपण. पृथक अधिक, आता हे निघून गेले म्हणलं हेच अर्ध घेणार. क पुढील क ला जोडणार, करण. पृथक अधिक करण, पृथक्करण. आता इतकं भानगडीत पडायचं नाही. संधी झालेल्या शब्दात, संधी झालेल्या अक्षराला क च ट त प पैकी एक अक्षर जोड अक्षर आलं, संधीचं नाव सांगायचंय प्रथम व्यंजन संधी. किती सोपं झालं. क ला क जोड अक्षर आलं, द्वित व्यंजन आहे खरं तर ते. क ला क बघा तुम्ही. मग मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही, प्रथम व्यंजन संधी ओळखायची तर क च ट त प, क च ट त प ही 5 अक्षरे तुम्हाला जोड अक्षर म्हणून बघायला मिळतात. काय म्हणून बघायला मिळतात? जोडाक्षरे. जोडाक्षरे. प्रथम व्यंजन संधी ओळखायची असेल तर क च ट त प ही 5 अक्षरे जोडाक्षरे आहेत. मग क ला क आहे. प्रथम व्यंजन संधी का म्हणलो? कारण पहिले अक्षरे घेऊन संधी केलेली आहे म्हणून प्रथम व्यंजन संधी आहे. ठीक आहे. आता दिक अधिक काल, इथं कोण? इथं बघायचं. अधिक चिन्हाच्या पुढेच बघायचंय. व्यंजन संधी म्हणलं की पुढे बघायचं. अधिक चिन्हाच्या पुढे कोण आहे? कठोर व्यंजन. हे मी तुमच्यामुळे लिहायची गरज नाही. अधिक चिन्हाच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार. दी जशास तसा. जे व्यंजन निघून गेलंय त्याच वर्गातलं पहिलं व्यंजन घेणार. का? कारण प्रथम व्यंजन संधी आहे. चला बघा, गेलंय क निघून, मग कच घेणार. इथं ख असतं तर आपण क घेतलं असतं, पण कच गेलंय, पहिलंच व्यंजन गेलंय. मग क गेले म्हणले आपण कच घेणार. अर्ध आहे का पूर्ण? अर्ध. बघा ना इथं काढताना सुद्धा अर्धच आहे. मग तिथलं कोण? इकडे बघा, क निघून गेलंय, या वर्गातलं कोण आहे? कच आहे. ठीक आहे, अर्ध घेणार. अर्ध क. पुढील क ला जोडणार, ह्या क ला जोडणार. आणि काल, दिक अधिक काल, दिक्काल. संधी झालेल्या शब्दात, संधी झालेल्या अक्षराला तुम्हाला क च ट त प पैकी एक अक्षर जोड अक्षर पाहायला मिळालं, संधीचं नाव सांगायचंय काय? एकच, प्रथम व्यंजन संधी. क च ट त प पहिले अक्षर घेऊन संधी केली का? प्रथम व्यंजन संधी. बघा, पहिले अक्षर घेऊन संधी केली म्हणून प्रथम व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये एक नियम आहे. व्यंजन संधीमध्ये अधिक चिन्हाच्या पुढेच बघितले जाते. ठीक आहे. अधिक चिन्हाच्या पुढे कोण आहे? त कोण आहे? कठोर व्यंजन आहे. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आहे. झालं, समजला तुम्हाला फॉर्मॅट आता? कठोर व्यंजन हे तुमच्यामुळे लिहायला
परत एकदा सांगायलो, अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आहे, पाठीमागचे व्यंजन निघून जाईल. स जशास तसा. अधिक चिन्हाच्या पुढे बघायचे फक्त, कारण तुम्हाला अजून बी सांगायलो मी, अधिक चिन्हाच्या पाठीमागं मृदू बी व्यंजन असू शकते आणि कठोर बी असू शकते, मूळ. आणि अधिक चिन्हाच्या पुढं एकूण 13. ठीक आहे. मग काय कळेल तुम्हाला? अधिक चिन्हाच्या पुढं त कोण आहे? कठोर व्यंजन. पाठीमागचे व्यंजन निघून जाईल. स जशास तसा. जे व्यंजन निघून गेलंय त्या वर्गातलं पहिलं व्यंजन आपण घेणार. कोणतं गेलं निघून? त गेलंय का? बघा, त निघून गेले, मग त्या वर्गातलं पहिलं व्यंजन तच आहे. क च ट त प. पहिली ओळ घेऊन आपण संधी करणार, म्हणून प्रथम व्यंजन संधी होणार आहे. मग त निघून गेले म्हणून तच घेणार, कारण पहिलेच अक्षर आहे. आणि मग इथं अर्ध त घेणार आणि पुढील तला जोडणार आणि व. सत अधिक त्व, सत्व संधीचं नाव काय आहे? प्रथम व्यंजन संधी. संधी झालेल्या शब्दात क च ट त त प ही अक्षरे जोडाक्षरे आली की संधीचं नाव सांगायचंय प्रथम व्यंजन संधी. कळलं का? लय सोपं आहे रे संधी. ठीक आहे. आता महत अधिक त्व, सेम महत अधिक त्व. त कोण आहे? इथं पुढी कठोर व्यंजन. कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागचे व्यंजन निघून जाणार. बघा पुढेच बघायलो मी. मग पाठीमागं कोणतं बी असो काही घेणं देणं नाही. स्ट्रक्चर काय सांगतंय? अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आणि पाठीमागं कोणतंही व्यंजन असो निघून जाणार. म जशास तसा, ह जशास तसा. मग पाठीमागे त आहे ना, हे निघून जाणार. याच वर्गातलं पहिलं व्यंजन घेणार आपण. कोणतं आहे पहिलं व्यंजन? बघा, त या वर्गातलं पहिलं व्यंजन गेलंय आणि पहिलं बी तच आहे, मग तच घेणार. मग अर्ध त घेणार आणि पुढील तोला जोडणार. महत अधिक त्व, महत्व संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला य र ल व, सॉरी, संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला क च ट त प पैकी जोड अक्षर आलं, संधीचं नाव सांगायचंय प्रथम व्यंजन संधी. विषय संपला मित्रांनो. प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. पुढं आपद अधिक काल. आता बघा तुम्हाला कसं कळतं तर. इथं कोण आहे मित्रांनो? का. क कोण आहे? कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागचे व्यंजन निघून जाणार. ठीक आहे. बघायचंय कुठं माहितीये का? अधिक चिन्हाच्या पुढं. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागचे व्यंजन निघून जाणार. आ जशास तसा, प जशास तसा. द अर्धा का पूर्ण? अर्धा. ठीक आहे. मग अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आले, पाठीमागचे व्यंजन निघून जाईल. याच वर्गातलं पहिलं व्यंजन घेणार. द लक्षात ठेवा. द कुठे आहे? हे बघ द. महिन्यातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे? त. हे व्यंजन होतं, हे निघून जाणार आणि याच्या जागी कोण येणार? अर्ध त येणार. ठीक आहे. त घेणार आपण, कारण प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. मग याच्या जागी कोण येणार? त, अर्ध त. पुढील का. आपद अधिक काल, आपत्काल संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला मित्रांनो क च ट त प पैकी एक अक्षर जोड अक्षर आलं की संधीचं नाव सांगायचंय प्रथम व्यंजन संधी. इतकी सोपी संधी आहे बघा प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. षड अधिक शास्त्र. आता पहा, इथं कोण आहे? शा. श कोण आहे मित्रांनो? कठोर व्यंजन आहे. एकूण पैकी बघा तुम्ही. हे बघा, एकूण कठोर व्यंजने क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स. एकूण कठोर व्यंजने आहेत 13 आणि मूळ कठोर व्यंजने आहेत 10. ठीक आहे. आणि मूळ मृदू व्यंजने सुद्धा 10च आहे. ठीक आहे. मग एकूण कठोर व्यंजने आहेत 13, त्याच्यापैकी श श स त्याच्यामध्ये ऍड होतात. ठीक आहे. षड अधिक शास्त्र. मित्रांनो, अधिक चिन्हाच्या पुढं तुम्हाला कोण दिसायला? एक कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजन. का कठोर व्यंजन आहे बरं? कारण श कोण आहे? इकडे बघा ना, श श स पहा. बघा, एकूण कठोर व्यंजने 13, त्याच्यापैकी श श स येते. मूळ कठोर व्यंजने 10, मूळ कठोर व्यंजने 10, मूळ मृदू व्यंजने 10,
पण आपल्याला सध्या कठोर व्यंजनाचंच काम होतं म्हणून एकूण कठोर व्यंजने आपण पाहिले 13 आहेत. का? कारण व्यंजन संधी म्हणलं की अधिक चिन्हाच्या पुढे बघावं लागते. ठीक आहे. मग एकूण कठोर व्यंजनापैकी तिथे श आलाय बघा. ठीक आहे. अधिक चिन्हाच्या पुढं जर तुम्हाला हे फक्त हे तुमच्यामुळे बनवलंय सगळं तुम्हाला कळावं म्हणून. अधिक चिन्हाच्या पुढे बघा श कठोर, एकूण कठोर व्यंजने 13 त्याच्यापैकी श श स श श स उष्मेत आणि उष्म वर्णांचा समावेश कठोर व्यंजनामध्ये केला जातो. ठीक आहे. आणि मित्रांनो अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल. याच वर्गातलं आपण पहिलं व्यंजन घेणार. का? कारण प्रथम व्यंजन संधी आहे. श जशास तसा. ठीक आहे. इथं ड हे बघा. चला पाठीमागे या. ड कुठे? ड बघा कुठे तर हे इथं ड. ठीक आहे. मग ड मधलं आपण पहिलं व्यंजन घेणार ट. बघा ड कट करणार आणि पहिलं व्यंजन घेणार ट अर्ध. ठीक आहे. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागं होतं ड, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार. ड हे कोणतं व्यंजन आहे मित्रांनो? मृदू व्यंजन. हे निघून जाणार. याच वर्गातलं पहिलं व्यंजन घेणार आपण ट. अर्ध का पूर्ण? अर्ध. मग अर्ध ह्या ड च्या ऐवजी आपण इथं अर्ध ट घेणार. पुढील शाला जोडणार षट शास्त्र. मग षड अधिक शास्त्र षटशास्त्र. संधीचं नाव काय आहे? प्रथम व्यंजन संधी. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला क च ट त प पैकी एक अक्षर जोडाक्षर आलं, संधीचं नाव सांगायचंय प्रथम व्यंजन संधी. विषय संपला. ठीक आहे. त्यानंतर पुढं वाघ अधिक पती. अधिक चिन्हाच्या पुढं प कोण आहे? अधिक चिन्हाच्या पुढं प हे कठोर व्यंजन आहे. कोण आहे? कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आलं, पाठीमागचे व्यंजन निघून जाणार. वा जशास तसा. याच वर्गातलं आपण पहिलं व्यंजन घेणार. बघा ग कुठे? बघा ग हे मृदू व्यंजन आहे. बघा ग कुठे आहे? हा बा इथं ग. मग हे व्यंजन निघून जाणार. या वर्गातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे? क. अर्ध का येऊ का पूर्ण? अर्ध. बघा ना तुम्ही. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आहे, पाठीमागचे व्यंजन निघून जाणार. ठीक आहे. पाठीमागं कोण आहे? ग. मग हे ग. मग हे ग निघून जाणार. याच्यातलं पहिलं व्यंजन घेणार क. ठीक आहे. अर्ध का पूर्ण? अर्ध. मग अर्ध क घेणार याच्याऐवजी वाक आणि पुढील प ला जोडणार प ती. वाघ अधिक पती वाक्पती. संधीचं नाव आहे प्रथम व्यंजन संधी. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला जर तुम्हाला क च ट त प पैकी एक अक्षर जोडाक्षर पाहायला मिळालं, संधीचं नाव सांगायचं काय? प्रथम व्यंजन संधी. मित्रांनो अधिक चिन्हाच्या पुढं तुम्हाला क हे कठोर व्यंजन दिसायले. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल. याच वर्गातलं आपण पहिलं व्यंजन घेणार. का? कारण प्रथम व्यंजन संधी आहे. मग श जशास तसा, र जशास तसा. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आहे, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल. मग द आहे ना द. द कुठे? बघा कुठे द? हे द. द याच वर्गातलं आपण पहिलं व्यंजन घेणार. कोणतं आहे? त. अर्ध घेऊ का पूर्ण? अर्ध. का अर्ध घ्याल बरं? इद बी अर्ध आहे. मग याच्यातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे? त. अर्ध. अर्ध त. पुढील काला जोडणार का ल. मित्रांनो आपद अधिक काल काय होतंय? आपत्काल. आणि मग संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला यर लव पैकी यर ल सॉरी संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला क च ट त प पैकी एक अक्षर जोडाक्षर आलं, संधीचं नाव सांगायचं काय? प्रथम व्यंजन संधी. पहिले पहिले अक्षर घेऊन आपण संधी करायलो म्हणून प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. त्यानंतर पुढं उदाहरण षड अधिक पाद. इथं कोण? अधिक चिन्हाच्या पुढं कोण आहे? प. कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाणार. श जशास तसा. जे व्यंजन निघून गेले लंगडे, याच वर्गातलं पहिलं व्यंजन घेणार आपण. बघा ड कुठे? बघा ड कुठे? हे इथं ड. हे निघून जाणार आणि याच्यातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे? ट. मग ते घेणार अर्ध.
अर्ध ट, ठीक आहे, पुढी पा आणि द, षडाधिक पाद, षटपाद. आणि मित्रांनो संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला क च ट त प पैकी जोड अक्षर आलं संधीचं नाव सांगायचंय, प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. मग मित्रांनो हे ट जोडे पाला. ठीक आहे. त्यानंतर क्षुद अधिक पिपासा, अधिक चिन्हाच्या पुढे कोण आहे? प कोण आहे? कठोर व्यंजन आहे. कोण आहे मित्रांनो? कठोर व्यंजन. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आहे. अधिक चिन्हाच्या पुढं कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल. अधिक चिन्हाच्या पुढं जर कठोर व्यंजन आलं, पाठीमागचं व्यंजन निघून जाईल. याच वर्गातलं आपण पहिलं व्यंजन घेणार, क्षु जशा तसा. ठीक आहे. इथं ध आहे, यातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे बघा. ध कोण आहे? कुठं आहे ध? हे इथं ध आहे. हे मृदू व्यंजन आहे, बरोबर आहे. मग ध च्या ऐवजी आपण काय घेणार? पहिलं व्यंजन घेणार त. अर्ध का पूर्ण? अर्ध. ठीक आहे. मग कसं होईल? इथं त येणार अर्ध. ठीक आहे. ध च्या ऐवजी आपण त घेतलं, क्षुत त येणार, पण पहिली वेलांटी ना क्षुत पी. या ध च्या ऐवजी अर्ध त, पी जशाच तसा पासा. क्षुद अधिक पिपासा, क्षुत पिपासा. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला तुम्हाला क च ट त प पैकी एक अक्षर जोड अक्षर पाहायला मिळालं, संधीचं नाव सांगायचं मित्रांनो. काय? प्रथम व्यंजन संधी. कारण पहिले पहिले अक्षर घेऊन संधी करत आपण. अशा प्रकारे मित्रांनो अतिशय छान प्रकारे आपण प्रथम व्यंजन संधी पाहिलेली आहे. पहा आपण काय काय पाहिलं बघा मित्रांनो, लक्षात घ्या. व्यंजन संधी पाहू लागलो आपण. आपल्याला कळलं एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, तर हे दोन वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो. त्यास काय म्हणतात? व्यंजन संधी. त्यानंतर आपण पाहिलं तर व्यंजन प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी, व्यंजन प्लस स्वर बरोबर व्यंजन संधी, स्वर प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी. त्यानंतर आपल्या लक्षात आलं व्यंजन संधीचे 7 प्रकार पडतात. प्रथम व्यंजन संधी, तृतीय, अनुनासिक, तची, मची, नची, छची. ठीक आहे. त्यानंतर आपण हे सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर प्रथम व्यंजन संधी बघू लागलो. अधिक चिन्हाच्या पुढे कठोर व्यंजन आलं, पाठीमागं कोणतंही व्यंजन असून निघून जाणार. याच वर्गातलं आपण पहिलं व्यंजन घेणार आणि पुढील कठोर व्यंजन जशास तसं आणि संधी होणार. आणि मग आपद अधिक काल, आपत्काल. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला क च ट त प पैकी एक अक्षर जोड अक्षर आलं की संधीचं नाव काय सांगायचंय? प्रथम व्यंजन संधी. आपल्या लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर असे उदाहरण आपण पाहिले होते मित्रांनो. क च ट त प पैकी जोड अक्षरे आली, संधीचं नाव काय सांगायचंय? प्रथम व्यंजन संधी. त्यानंतर पुढचे उदाहरण हे बघा जशास तसे आपण पाहून घेतले होते. ठीक आहे. आणि मग मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रथम व्यंजन संधी शिकलो होतो. आणि आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये काय शिकायचंय? तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय मित्रांनो तृतीय व्यंजन संधी. काय बघायचंय? तृतीय व्यंजन संधी. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधी पाहिल्याच्या नंतर म्हणजे आपला व्यंजन संधीचा दुसरा भाग होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तत्पूर्वी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.